मी म्हणेन बकल्यांचं नाव अगदी देशाच्या प्रत्येक कोणापर्यंत पोहोचवणारा केतन म्हात्रे. पहिलं मॅच खरोखर 111 नेल्सन आकडा त्याला पार करताना 83 धावांची नाभांची ती खणखणी दणदणी झंझावती खेळ. 8 षटकार 7 चौकार 25 चेंडू फक्त घेतले केतनने आणि तो अशक्यला शक्य करून दाखवलं. 1 चेंडू 2 धावपर्यंत मॅच आली होती. फर्स्ट मॅच या प्रीमियर लीगची. हा तर सेमीफायनल. पहिला बॉल अभि यॉर्कमध्ये टाकलेला ऑफसाइड ऑफ स्टंपला त्याला दिशा देताना जोपर्यंत सिली मिड ऑफ इनसाइड सर्कल तो येईल एक्स्ट्रा खबरच्या ठिकाणी फील करेल कम्फर्टेबल सिंगल टू केतन ओपन द अकाउंट. आपल्याच बरोबर डी आर पाटील वॉरियर्स तुर्बे विनीत पाटील स्वतः जातीने उपस्थित आहेत आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी. त्याला अजूनही मात्र आत्मविश्वास देण्यासाठी त्यांचं पाठबळ वाढवण्यासाठी. पहिला चेंडू सिंगल येते खातं खोललं गेलं. नाव स्ट्राईक विथ डेंजरस मॅन नमित अशोक पाटील. बॅकफुटवर जाताना पंच करता पिचिंग जात सबमेन डिलिव्हरी अबे फ्रॉम द बॉडी. धाव मात्र मिळत नाही. मोठी संख्येने माझ्या लाडक्यापेक्षा चाहत्यांचं मी इथे मनाच्या अंतकरणामधून स्वागत करतो. आणि tenniscricket.in माध्यमातून जी पहिली वेबसाईट संतोषजी नाणेकरनं इथे इस्टॅब्लिश केलं त्यांच्या माध्यमाने जोडलेल्या प्रेक्षकांचं तेवढंच दिनामधून हार्दिक असं स्वागत. अट्रॅक्शन वळ आहे स्वेल लेगला शत्रशन खाल्लाय. चुंबन घेऊन अगदी चेंडूला मात्र घसपटीत नेलं पार केलं. येतोय battery.ai चौकार. तून स्वेल्लेगला पार करताना चौकार. नमितच्या बॅटमॅन खाता खोलणं नमितने. सुपर बॉलिंग आहे सुपर बॉलिंग. पावसामुळे नमितच्या टीममध्ये हा खेळत होता. पहा लीग येस सांगतो जरी तुम्ही एका टीममध्ये एका गावामध्ये खेळता परंतु प्रीमियर लीग तुम्हाला विरोधामध्ये कसं खेळवलं होतं याचं जिवंत उदाहरण. अभि भोली मार अश्रू 11 कुमार 11 तुर्बे तब्बल पावसाळे 4 टायटल फायनल. Oh my God! Look at that! What a lovely helicopter properly over the corner. Battery.ai षटकार. जुळल्यात संवाद जुळत नव्हते. रिद्धी सिद्धी कोपरी तेव्हा मध्ये परस्परचे विरोध होते. काय नाईटचा क्रिकेट तो मॅच सर्वांच्या मनामध्ये घर केलं होतं त्या मॅचमधून. 90च्या 4 ओव्हरमध्ये ते टार्गेट. नवीननं पहिल्यात 5 चेंडूंवर 5 षटकार कोणाच्या विरुद्ध बायकरमानच्या. पण बायकरमान मात्र कच्चा याचा मात्र खेळाडू नव्हता. त्यांनी दाखवलं तेवढे षटकार त्यांनी पहिल्या ओव्हरमध्येही खेचलं होतं. व्हॉट अ लवली मॅच. अबे फ्रॉम द बॉडी ओ माय बॅटची कडा सेलिब्रेशन मैदानाच्या का करू नये कारण नमित अशोक पाटीलची विकेट तो परतला दाबर. व्हेरी क्रुशियल मुवमेंटला अभिनय अखेरकार ते मिळेल. छेडछाड करण्याचा प्रयत्न जाणून पाहून टाकलेला प्रयोग सक्सेसफुल यशस्वी प्रयोग. पहा ऑप्शनला वाईट छेडछाड करण्याचा स्क्वेअर ऑफ द पॉइंट पण बॅटची कडा. पहिली विकेटचं पतन. पहिला हादरा डी आर पाटील वॉरियर्स तुर्बेला नमितच्या रूपामध्ये 11-1. एक निल्सन आकडा डेव्हिड शेपर्ड असतात खरं माहिती आपल्याला निश्चित दाखवतो देशात. हा आकडा आल्यावर 11-1 111 जशा 1-1 आला ना तर मजा यायची. डेव्हिड शेपर्ड एक टांग वरती सांगून दाखवतो. पहा स्कोरवरती तो आकडा आलाय तो मला निश्चित आवडतो करा माहीत करण्यासाठी. तो आकडा आलाय आता पहिल्या ओव्हरची समाप्तीनंतर सेमीफायनल सेकंड डी आर पाटील वॉरियर्स 11-1 नाव. ही कॉन्टेस्ट बघायला मजा येईल. पहिल्या लीग मॅचमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट मात्र मिळवली होती केतनची अयुबने. तर सेकंड मॅच केतनला पहिल्या चेंडूवर. आता मात्र त्याचा वसपा काढेल काय. पण असे खेळाडू असतात ते कधी 1-2 विकेटने मात्र बॅकफुटला जात नाहीत. ते नेहमीच फ्रंटफुटवर असतात.
Now all India icon to all India icon, that is a lovely super contest between the very big player. ओ माय गॉड, पहिली विकेट पहिल्या चेंडूवर पहिली लीग मॅच मध्ये पहा रिव्हर्सिप षटकार. मी म्हणतो एक दोन खेळ्यांनी कधीच बॅकफुट ते फ्रंट फॉरवर्ड देशातील सर्वोत्तम 10 पैकी वन ऑफ द बेस्ट बॅटर बॅकरमॅन बॅकफुटवर. येस, बॅक फुटवर गेला, पंच केला, 3 feet व्हेरी क्विक ओव्हर द स्क्वेअर लेग. नाव 23 23 2 वर 2. Oh my God, he's a fabulous. One was so superb, another was outstanding, and third was he's a super duper. Charan. वाइकरमैन केतन टनाटन मात्र आता रंग आता है, ढंग आता है. षटकार आलाय बॅट मधून O2 कॉम्बॉक्स. सुपर बॅटिंग यार. वन्स अगेन अयूब. अनदर 4 चौथा क्रमांकाचा षटकार आला रे आला आपला केतन आला. धुमाकूल घातले ह्या ओव्हर मध्ये. पहिल्या मॅच मध्ये अगदी व्याजासकट मध्ये परफेक्ट करताना परतफेड करताना पहिली विकेट मिळवली होती पहिल्या लीग मॅच मध्ये, सेकंड मॅच. परंतु सेमीफायनलच्या मोठ्या मॅच मध्ये मोठा पंच केतन. सेल का 6 झालेत. कलवरजीत सिंग रंधावा. ग्रेट बॉल यार. 5वी डिलिव्हरी ते परफेक्टली बॅकफुटवर जाताना हलक्या त्यांना ढकललं. गेटिंग सिंगल. धावसंख्या तब्बल 36 वर. एक करामीत असतात. बघा प्रेक्षक, विनंती असेल की कोणीही मैदानाच्या आतमध्ये येणार नाही, अन्यथा त्या प्रेक्षकावर कारवाई केली जाईल. कारण की वेळ फार महत्त्वाचा आहे. आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना सूचना केली जातील. तुम्हाला केतन मात्रेचे सेल्फी किंवा त्याला पारितोषिक द्यायचं तर मॅच संपल्यानंतर द्या जरूर, पण कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा त्या प्रेक्षकांवर नक्कीच कडक कारवाई केली जाईल. धन्यवाद. सचिन रजक काय खेळी साकारली होती यार. सुपर बॉलिंग. 5वी 6वी चेंडू अफलातून टाकले. आपण सर्वस्व झोकून दिलं. एक महागड्या षटकाची मात्र आयुबच्या समाप्त झाली. हरकत नाही आहे, कारण त्याची बॅटिंगचा अजून एक पार्ट शिल्लक आहे. 36 वर 1-2 पॉवर प्लेचा खेळ झाला समाप्त. 25 धाबा तब्बल चुकल्या 6 चेंडू मध्ये 20. विनंती केली तर सीमारेषेच्या थोडंसं बाहेर व्हावं. एकदम चिकटून राहू नका. विजयजी पाटील आम्हाला सांगतायत.
चला स्प्रेची मागणी केलेली आहे. लाडके प्रेक्षक मायबाप प्रेक्षक आहेत त्यांच्याशिवाय कोणत्याही स्पर्धेला मात्र शोभा येत नाही. शोभा वाढवणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पुन्हा अगदी मनापासून आम्ही विनंती करतोय या सेमीफायनलचं मॅचचा तर नव्हे तर फायनलमध्ये तुम्ही त्याच उपस्थितीने मोठ्या संख्येने उपस्थित इथे राहा आणि आनंद घ्या. जबरदस्त खेळ पाहायला मिळतात. 4 षटकार 5 मारले असताना तर कदाचित 6वा चेंडू मात्र केतननं ज्यापर्यंत ढकलला तो ढकलला असता ते आम्ही पाहिलं. पवन केनी जो पालकमंत्री 2022चा तो डे नाईटचं क्रिकेट तेव्हा 5मध्ये 5 केतनने मारले होते पण पवन केनीच्या विरोधामध्ये 6वा चेंडू त्याने डिफेन्स केला. नमित असतं तर नमितने पण त्यांनी केलं असं. दर्शन बांदेकरने तब्बल 19 वेळा केला. रेकॉर्ड आयकॉन प्लेअर म्हणून तो इथे खेळला. 36 लागल्या 10 फक्त 2 ओव्हरची झाली समाप्ती. केतन पोहोचले 6 चेंडूचा समोर जाताना 26 आणि सचिन रजक मात्र खातं खोलण्याचं बाकी आहे. बॉलिंग मार्कवर आता मनोज चव्हाण आला. ओव्हर क्रमांक 3. पहिला 2 ओव्हरमध्ये करामात केली केतनने पण त्याने पाहिलं होतं जे सेकंड मॅच तो खेळत होता सचिन क्वार्टर फायनलमध्ये सचिनची त्यांनी खूप स्तुती केली होती कारण माझा अर्धा भार त्यांनी माझं प्रेशर कमी केलं होतं. तर सचिनची धणधणाची खेळी त्यांनी केतनबरोबर खेळताना गुड पार्टनरशिप बिल्ट अप करताना पण तोच गडी आहे समोर. आता केतन स्ट्राईक 26 खेळतो. 6 चेंडू 4मध्ये 4 मारले अयुबच्या विरोधामध्ये. आता मनोज चव्हाण बॉलिंग मार्क फ्रॉम कॉमेंट्री बॉक्स एंड अभि फ्रॉम द बॉडी. गलीमधून चेंडू जाईल का पण थोपवलं. बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्र गलीमध्ये तर फील्ड करतोय. या चेंडूवरती फक्त सिंगल मिळते केतनला. तो एक सिंगल 27 जाऊन पोहोचले आणि टीम मात्र 37 डी.आर. पाटील वॉरियर्स स्वतः संघ मालक विनीत सेठ पाटील या मॅचचा आनंद घेताना. अभय आहे नवी मुंबई प्रीमियर लीगचा प्लेयर ऑफ द सिरीज मालिका वीर उपस्थित मुख्य व्यासपीठावर. येस हमला बॉल डाऊन द स्टेट बॅटरी डाऊन. A1 षटकार खेचताना खातं खोलताना दणदणीत सचिन रजक छडान. फेस अँड थ्रू द एक्स्ट्रा कवा. किती मोळ्याच्या गोष्टी केतन त्याला शेअर करते बा. यामध्ये भविष्य उज्ज्वल होतं. तुम्हाला काय केतनच्या बाबतीत जे झालं ते मी जर घडलोय तर मी इतरांना घडणार हे देणारा आम्ही चालू पुढे हा वारसा. वेटर सॅल्यूट करतो मी केतनला कारण नॉन स्टे करून त्याला किती तो मनोबल वाढतो ना. बॅकफुट जाताना दॅट इज अ गुड लेग बॅक. याशिवाय गत्यंतर नव्हतं कारण जेवढ्या वेगाने ठेव त्याच्या डब्बल वेगाने सचिन रजक अपरानं मात्र बाहेर फेकून देतोय. सलगचे 2 षटकार 49 सेमीफायनल सेकंड दणदणीत सुरुवात. वाईट बॉल इट्स अ वाईट. चला रिव्ह्यू इथे बॉलिंग साईडने घेतण्यात आलेला. तर प्लीज थर्ड अंपायर जे व्ह्यू आहे रिव्ह्यू नाही आहे त्याच आयुष सांगण्यात सांगितलं नाही आहे घेतले गेले. चला थर्ड अंपायर प्लीज. पहिली सिंगल 6 व्हॉट अ लवली NMTC अँड battery.ai प्रेझेंटेड टेनिस बॉल क्रिकेट नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग पर्व पहिलं खचा खच भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपन एच फेअर डिलिव्हरी. थोडंसं बाहेर राहिलं होतं तसं बोलणार ते फेअर डिलिव्हरी. वेल डन गुड जॉब मनोज चव्हाण. आपण पाहतो ऐरोली बालाच्या टीममधून खेळताना सातत्याने मनोज चव्हाणला आपण पाहत आलो. आता खेळताना तो निश्चित ट्रायडंट नवी मुंबई सुरेजी राणा सज्ज झालाय. सचिन रजक ओ माय गॉड बॅकफुटवर जाताना काय स्लॉक केलंय ते तरी शॉट
It's another big one आहे का चौकार. It's a 4 run. Battery dot AI चौकार. चरण. एक सूचना आहे की भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरू आहे. ODI पहिला ODI आणि त्यामध्ये रोको खेळताना दिसतो, म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली. रोहित शर्माने अर्धशतक झळकवलं आणि विराट कोहलीचं शतक झळकवलंय. भारतासाठी खेळत असताना शतक झळकवलं विराट कोहलीने. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. येस वेल डन. चांगली बातमी विघ्नेश. अलॉंग द कार्पेट हलक्याताने खेळताना आपण सचिन व्हॉट अ लवली थ्रो. लॉंग आपण अभियाला फील केला आणि तेवढ्याच एक नजाकत भरीने त्याने थेट मात्र दिला. गुन्हा ओव्हरची झाली. इथून तिसऱ्या समाप्ती 54 धावा 1 गडी बाद. एकदम भक्कम स्थितीमध्ये मी म्हणेन डी आर पाटील वॉरियर्स तुर्बे. 54 1 3 ओव्हरचे 12 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. थोडासा वेळ देऊया आपला डीजे ऑपरेटर आदेश. चांगले तुफानी बरी तुफान सॉंग का तुफानी बल्लेबाज करताना इथे बॅटिंग करताना बॅटर केतन म्हात्रे 27 वर खेळतोय. 7 चेंडूंना समोर सचिन रजे की तेवढ्याच थोडी जवळी खाणे लाजबा खेळी. 6 चेंडूचा सामना सचिनने केलाय आणि 27 धावावर तो खेळतोय. 54 वर 1 सद्यस्थिती आहे. 3 ओव्हरची झाली समते. 12 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. अतिशय दर्जेदार पर्व पहिलं NMTC अँड बॅटरी डॉट AI प्रेझेंटेड टेनिस बॉल नवी मूळ टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग पर्व पहिलं. तारीफ करतो आम्ही सर्वांनी जे सहकार्य केले ते सहकार्य खूप मेहनत केलेल्याचं आम्ही आवर्जून इथे आभार व्यक्त करतोय. मग त्याच्यामध्ये स्पॉट बॉईज कोपर खेळणे असेल 40+ कोपर खेळणे असेल तदनंतर संपूर्ण कोर कमेडी आणि माय बाप प्रेक्षक जे मोठे संख्येने जर आले नसते तर कदाचित ते या प्रीमियर लीगला थोडीशी जी शोभा आहे ती शोभा आलेली नसते. शोभा वाढतो ना लाडके प्रेक्षकांचा. पुन्हा एकदा मी हार्दिक 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 असे स्वागत करते. 4था ओव्हर पहिला चेंडू गाव एंडकडून स्वतः कॅप्टन. व्हॉट अ शॉट यार. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय सचिन रजक. स्लॉग सीप ओव्हर द फाईन स्क्वेअर लेग. छान. ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता वर झालोय तर नवी मुंबईच्या या सचिनला आपण का ISPL सारखे दारच स्वप्न उघडं करताना त्याचा खेळ आपण उंचावू नये. दॅट इज अ लवली वर्क बाय केतन म्हात्रे. पुढे चेंडू ड्राईव्ह केला. दूर लांग ऑफ क्षेत्र आहे तोपर्यंत येईल. प्रोटेक्शन करे फील करे. ओ माय गॉड. ई असं आहे पा डायरेक्ट हिट जरूर झालं होतं. सुखरूप पोचला होता सचिन रजक. स्वतःवर कॅलिबर आहे. स्वतःवर ती क्षमता आहे. परंतु सचिनवर तर केतननं खूप विश्वास ठेवलेला आहे. व्हॉट अ लवली यार. 25 जाऊन पोहोचते 2 धावसंख्येने खात्यात जोडल्या सचिन रजक. 62 धावा 1 गडी बाद. 4थं किती बदल कॅप्टन आलाय चंदन तलवार बॉलिंग मार्टिन कॅप्टन ऑफ द ट्रायडन नवी मुंबई. आणखी लॉप करताना हवेमध्ये चेंडू डाऊन द बॉल. असं घडणं चुकीचं असतं. का कॉल दिला नाही. आवाज देणं कारण बराचसा बेल होता. झेल घेण्याच्या पूर्ण तयारीमध्ये फाईन स्क्वेअर. अभि आणि अनिकेत सानुंके आणि अभि यांच्यामध्येची टक्कर पहा नतीजा. अभि जोशी दोन्ही ऐरोली दोन्ही बालाच्या टीममधून खेळणारे अभि जोशी अँड अनिकेत सानुंके एकमेकांमध्ये टक्कर झाली आणि तिथे झेल मात्र अपेक्षा होती. झेल टिपला जाईल अशी बरीचशी शाश्वती होती. हमखास हमी होती परंतु झेल सुटलाय. एकाने आवाज दिला नाही का हा माझा झेल आहे. ते प्रॉपरली आवाज देणं गरजेचं होतं. झेल सुटलाय. धामा मिळतात ते झेल सुटल्यानंतर 2 आणखी सचिन दोन्ही बॅटमॅन मात्र पोहोचले 27. व्हॉट अ लवली फिगर्स ऑन द स्कोर बोर्ड. केतन 27 सचिन 27 वर 9 चेंडू 70 सचिन. ग्रेट पंच केला आहे. जागा खाली आहे. मे बी पॉसिबिलिटी टू बाउंड्री. येस इट इज अ बॅटरी डॉट एवन चौकार. 4 रन.
तलवारती षटकार 2-2 एकदम फॅन्टॅस्टिक स्लॉग षटकाने सुरुवात केली. या ओव्हरमध्ये स्वागत करताना कॅप्टनचं पुढे सरसावले बॅकफुटवर जाताना हवेमध्ये चेंडू स्वतःच गेलाय. कॅप्टन कॉट अँड बॉल एंड ऑफ द सचिन इनिंग इज बॅक. जाता जाता आपलं काम चोख पट्ट्याने फत्ते केलं. 31 धावा केवळ 11 चेंडूमध्ये चुकल्या आणि आपल्या वॉरियर्स डी आर पाटीलला पोहोचवलं 68 वर 68 for 2. गुड्डू तुषार पाटील अग्रिकोली प्रीमियर लीग कोणती विसरेल. 79 टू फायटर्स अगेन्स्ट श्री राधाकृष्ण दिबा. गुड्डूच होता तेव्हा क्रीजवरती. विशाल बरोबर ती मॅच विरुद्ध दत्ता साष्टे अँड बंडूजी केनी. वॉट अ क्लास. रात्र पडली होती तेव्हा पण आज रात्र पडणार नाहीये. आज वेळेनुसार वेल टाइम मॅनेजमेंट बाय टीम कमिटी. विकेट पडल्यानंतर गुड्डू आला स्ट्राईकवरती. सुपर बॉलिंग मॅग्निफिसेंट सुपर स्लॉक इनटू द ब्लॉक. चांगला चेंडू आता हाताळला. स्वतः कॅप्टनने विकेट घेतल्यानंतर पहिल्या 6 2 2 4 तब्बल 14 धावा देत एक विकेट मात्र कॅप्टनने आपल्या हाती लावली. 68 वर 2 4 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. 75 80 धावा डेफिनेटली इज अ सेफ म्हणणार नाही पण फायटिंग स्कोर कारण वातावरणात झालेला बदल. हलकासा संगीत आदेश. चा खेळ अजून शिल्लक आहे. 68 वर 2 तगड्या स्थितीमध्ये सेकंड सेमीफायनल आपल्या भेटीला आहे. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरगणे 6 चेंडूचा खेळ आणि ते टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर मात्र आणलेल्या मोर्चावर ट्रायडन नवी मुंबई यश पाटील. पहिला जे क्वार्टर फायनलमध्ये बेहतरीन सट्टीक लाईन लेंथ मात्र इम्प्रेस केलं होतं. बघा यश पाटीलसाठी चिरंजीव पाटील यांच्या वतीने जर केतन म्हात्रेची विकेट घेतोय तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि जर हॅट्रिक साधतोय तर 2000चा कॅश प्राईज यश या गोलंदाजाला दिले जाईल. धन्यवाद. येस पहिली आवाज ही याच गोलंदाजासाठी आली होती जेव्हा तो शेवटच्या ओव्हरमध्ये दिसलेला होता. सुपर बॉलिंग यार. ऑफसाईड ऑफस्टम राईज केला. खांद्याचा वापर केला. कानाला हलकासा जोर दिला. लाईन ठेवली ऑफसाईड. ऑफस्टम नाव वाईटसाठी व्ह्यू. जाऊया पुन्हा एकदा tenniscricket.in चॅनल पाहूया नेमका कुठे बॉल पिचिंग. तर थर्ड अंपायर प्लीज. खेळ थांबल्यावर 68 व 2 सद्यस्थिती सेमीफायनल आपल्या भेटीला हे भूमिपुत्र मैदान. पहिलं पर्व NMTC अँड Battery.ai प्रेझेंटेड नोव्हेंबर टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 1. पहिला चेंडू यश पाटील हणामारच्या षटकामध्ये स्लॉगिंगवर. व्हेरी डिफिकल्ट टू द एनी बॉलर टू सेव्ह मॅक्सिमम रन्स इन दिस ओव्हर. पाहिलं जातं टेनिस क्रिकेट जगतातील पहिली वाहिनी जी इस्टॅब्लिश केली संतोजी नाणेकर. 5 कॅमेरे लावलेले आहेत. प्रत्येक प्रेक्षकांना मात्र टिपलं जातं. ते चांगले चेहरे. इज फेअर डिलिव्हरी. पहिला चेंडू मात्र डॉट आला. 5 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवर इश अँड बायकर मॅन समोर केतन. फुल टॉस मिस टायमिंग स्ट्रोक. मिस स्ट्रोक असो काही असो परंतु जाणार तो सीमेरेषाच्या वरून मिळवणार बॅटरी AI षटकार. छरान.
away from the body, bit to the Ketan. Behind the stump, we gather all India player Kasar Vadavli, and Pump Kasar Odili. Ayub Sek, dot. चार तीन चेंडू आतापर्यंत षटकार जरूर खाल्लाय, परंतु केतन मात्रे सारखी एक बेहतरीन बॅट्समॅन 33 वर जाऊन पोहोचले केतन मात्रे 10 चेंडूचा समोर गेल्यानंतर. आयुब ते चढवले ते बेहतरीन 4 षटकार, त्याच्यानंतर यश आहे शेवटचं ओव्हर हाताळताना. बॉलिंग मार्कर, व्हॉट अ टायमिंग, दि स्टेट एकदम सरळच्या दिशेला बरोबर फेकून दिला. आला बॅटरी डॉट ए आय षटकार पुन्हा एकदा अॅकरमॅनच्या बॅटमधून छेला. फुल टॉस होती, तिला फुल पोचवलं सरळच्या डाऊन द ग्राउंड एक्झॅक्टली लॉंग ऑफच्या वरून. बेहतरीन स्ट्रोक 39 वर पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी, जर 12 आल्या तर अर्धशतक दुसरं आपले नावे करेल. बरोबर पोचेल 51 वरती. 2 बॉल टू गो. बॅट चिकडा बियॉन्ड द स्टंप, व्हेरी गुड कॅच बाय अयूब शेख. कॉट अयूब शेख, बॉल बाय यश पाटील. मी तारीफ करतो यश पाटीलची. एकी दिशेला एकेच चेंडू मात्र त्याने पिचिंगला आहे. व्हेरिएशन सुपर्ब. पैप चेंडू, विकेट कोणाची तर 1000 रुपये पारितोषिक लावले, घेऊन जाईल यश पाटील. केतन मात्रेच्या विकेट. वेल्टन केतन, सुपर्ब इनिंग. 12 चेंडू 39 धावा चोपल्या आणि टीमला सुरक्षित पोहोचवला 80 वर. 80 वर 3 शेवटचा बॉल शिल्लक. सेमीफायनल सेकंड. षटकामध्ये स्लॉगिंगमध्ये सर्वोत्तम एक प्लेअर ज्याचं नाव निश्चित प्रत्येक जण घेत असतो, हेमंत पाटील. मॅन फॉर्म कुमार एलिमेंट तुर्बे. भूषणचा तर विश्वास आहेच, परंतु यामध्ये पाहिला डी आर पाटील वॉरियर्स करून खेळताना केतनचा आणि नमितचा विश्वासही तेवढा हेमंतवर. त्याला माहीत आहे हा पट्ट्या शेवटच्या मध्ये धुमाकूळ घालतो, तर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी यश समोर आहे. आता हेमंत पाटील एक पहिली इनिंग सेमीफायनल सेकंड. फायनल मध्ये पोहोचलेला पहिला टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडी. शॉर्ट टर्न शॉर्ट पॉइंट स्क्वेअर ऑफ द पॉइंट. लास्ट बॉल. पहिला इनिंग सोडून दिले पिचिंग ऑफ साइड ऑफ स्टंप. ही तीक्ष्ण नजर आहे हेमंतची, त्याने सोडून दिले, बाकी तमाम काम केलं शिवरामजी बैती. वाईट आला 81 वर. आणि या वातावरणामध्ये पाहिलं या सायंकाळच्या तर 81 धावा इज अ व्हेरी गुड. पण पाहायला लागेल क्रिकेट गेम ऑफ चान्स. अयूब आहे त्यांच्याकडे, चंदन तलवार आहे, बॅट चालते अयूबची. लास्ट बॉल हेमंत फेस करणार. बॅटची कडा शॉट थर्ड मॅच झेल घेतला. शॉट थर्ड मॅचच्या ठिकाणी विकेट प्राप्त होते यश पाटीलला. 2 विकेट काढल्या यश पाटीलनं. धावा मात्र जेव्हा अपेक्षा होते 25 22 देईल, परंतु दिल्या फक्त 13. अशा प्रकारे पहिला सेमीफायनलचा इनिंग इथे झाला समाप्त. पहिली बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळालं डी आर पाटील वॉरियर्स तुर्बेला. आणि एक खणखणीत झणझणीत खेळ सचिन रजक आणि बायकर मॅन केतन म्हात्रेच्या जोरावर तब्बल स्कोअर पोचवलं. 5 ओव्हरच्या मॅचने 81 82 धावांचं टार्गेट, आणि 82 धावाला कसं उत्तर देईल आणि हा फायनलमध्ये आपल्याला टीम कोणचा जाईल हे सांगण्यासाठी अतिशय या नावाची चर्चा संपूर्ण टेनिस विश्वामध्ये सन्माने घेतले जातील. त्याची संपूर्ण कहाणी सांगण्यासाठी एक सुंदर वाणीमध्ये सांगण्यासाठी आमचं विघ्नेश येईल. आगे का खुदे का अखोखल सुनाने के लिए. चांगली माहिती स्कोरच्या माध्यमातून आकाश मला देतोय, कारण पहिली सेमीफायनल बरोबर ज्याच्या आकड्यावर जवळजवळ होती, तोच आकडा सेकंड सेमीफायनलमध्ये आलेला आहे. तो पार करणार का त्याला डिपेंड करणार हे सांगण्यासाठी एक मधुर वाणीमध्ये आमचा विघ्नेश.
थँक्यू व्हेरी मच संतोष म्हात्रे सँडी सर यांच्या वाणीतून आपण ऐकलं तर पहिला डाव जो डी आर पाटील वॉरियर्स टीमने बॅटिंग करत असताना 81 धावा उभारल्या आणि 82 धावांचं टार्गेट उभं केलं आहे आणि बॅटिंगसाठी आता या 82 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होईल. ट्रायडेंट नवी मुंबई सेमीफायनल क्रमांक 2 केतन म्हात्रेची झंझावत की काय बॅटिंग केली. 39 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि तिथे सचिन रजतचे देखील 11 बॉलमध्ये 31 धावांची झंझावत केली पाहायला मिळाली. नमित पाटीलने देखील सुरुवात करून दिली होती आपल्या टीमसाठी आणि देखील षटकाराने चौकार लगवला आणि अशा करणे 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या उभारली गेली. 81 आणि 82 धावांचं टार्गेट उभं केलंय. तमाम प्रेक्षकांच्या नजर आणि जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक. आज खऱ्या अर्थानं संपूर्ण नवी मुंबई कोपरखेडे नगरीमध्ये दाखल झाली आहे. किंबहुना नवी मुंबईच्या बाहेरील ते प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आस्वाद लुटण्यासाठी या भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 मध्ये उपस्थित आहेत. NMTCA battery.ai प्रेझेंट्स नवी मुंबई क्रिकेट लीग 2025 हा पर्व क्रमांक पहिला आणि प्रेक्षकांसाठी ही सूचना देखील असेल की काही थोडे मिनटं तुमच्यासाठी राहिलेत कारण की battery.ai माध्यमातून जो लकी ड्रॉ होणार आहे त्या लकी ड्रॉसाठी पारितोषिक आहे iPhone 17 आणि तो तुम्ही कमवू शकता, तुम्ही विजेता होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला battery.ai शॉपमध्ये जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन फ्री आहे. त्यामुळेच तिकडे जा, तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि iPhone 17चे दावेदार बना. मी रजिस्ट्रेशन केले, आमच्या स्कोररने देखील रजिस्ट्रेशन केले, त्यामुळेच आम्ही या iPhone 70साठी इंटरेस्टेड आहोत. तुम्ही देखील इंटरेस्टेड व्हा. चला स्क्रीनवर पाहू शकाल ऐरोली विधानसभा प्रथम आमदार संदीपजी गणेशजी नाईक साहेब जे NMTCA आणि या प्रीमियर लीगचे ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत. आज त्यांचं देखील योगदान पाहायला मिळते आणि त्यांच्या समेत जेमिमा रोड्रिग्स यांचा फोटो देखील पाहू शकता. कोण विसरेल तो सेमीफायनलचा सामना अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये शतक झळकवलं. आज विराट कोहलीने 52व शतक झळकवलं. अगदी 52वा शतक झळकवलं. अर्धशतक रोहित शर्माने झळकवलं आणि विराट कोहलीचं शतक 52व शतक आपल्याला पाहायला मिळालं. चला मॅचच्या दिशेने जाऊया. अयूब शेख स्ट्राईक एंडवर आहे, त्याच्या समेत फलंदाज जितेश राऊत. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत पाटील. पहिलाच बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकला नाही. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये. बायकरमॅन केतन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल मिळते. अयूब शेख ऑफ द मार्क. पहिली धाव अयूब शेखच्या बॅटमधून आली. 82 धावा होऊ शकतील, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. स्टार्ट फार इम्पॉर्टंट आहे. जितेश राऊत ज्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. नुकतीच TDPL स्पर्धा गाजवली. मॅग्नेफिसन नवी मुंबई टीमसाठी खेळत असताना काय अफलातून परफॉर्मन्स केला होता जितेश राऊतने. स्टेप आउट केले डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. अगदी नॉनसेक एंडच्या स्टंपला बॉल हिट होतोय. सिंगल मिळते. दोन्ही बॅटरने आपापलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. दोन्ही आकड्यावर. सुरुवात संत आहे, सुरुवात सावध आहे. अयूब शेख या मैदानाचा राजा. या खेळाडूने देखील अर्धशतक झळकवलं. या मैदानामध्ये अनेक विक्रम आहेत या खेळाडूचे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मोठा फटका. पुन्हा एकदा टायमिंग होऊ शकला नाही. चेंडू जातो मिड विकेट रिझनमध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक सचिन रजत आपल्याला पाहायला मिळते. काय बॅटिंग केली सचिनने. सुपर बॅटिंग. इम्प्रेस केलंय, सगळ्यांनाच अचंबित केलंय आणि स्वतः केतन म्हात्रेने देखील कौतुक केले या खेळाडूचं. या यंगस्टर खेळाडूंना ही पाठीवरची थाप फार इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस ऑल इंडिया आयकॉन
स्पर्धेमध्ये खेळतो त्यावेळेस एक मार्गदर्शन त्याचा अनुभव आपल्याला मिळतो ते देखील महत्त्वाचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. जितेश राऊतच्या बॅटमधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग battery.ai षटकार. थँक्यू व्हेरी मच. आवाज नवी मुंबईचा संदीप नाईक साहेबांचा जे ब्रँड अँबॅसिडर आहेत या नवी मुंबई क्रिकेट लीगचे आणि आज त्यांचं देखील तितकंच मोलाचं योगदान. षटकार आलाय जितेश राऊतच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 82 धावांचा पाठलाग करत असताना सगळ्यांचं लक्ष 16 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. शेवटचे 3 संघ राहिले. अप्पा स्ट्रायकर्स टीम मेगा फायनलमध्ये पोहोचले. या मॅचमधून जो संघ जिंकेल तो मेगा फायनलमध्ये पोहोचेल. ट्रायडेंट नवी मुंबई किंवा DR पाटील वॉरियर्स हे 2 संघ. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. चला स्क्रीनवर आपण बघू शकतो धावफलक 9 हा आकडा आणि हे तमाम प्रेक्षक ज्या प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला या स्पर्धेसाठी. तुडुंब भरलेलं हे भूमिपुत्र मैदान आणि इकडे चाललेला सेमीफायनल क्रमांक 2. ऑफ स्टंपच्या बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू. कॉट बिहाइंडची संधी होती पण संधी गमावली आहे. जितेश राऊत स्माईल देतोय. खूप चांगला बॉल. हेमंत पाटील जो नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे आणि सातत्यपूर्व कामगिरी राहिली आहे कुमार 11 तुर्बे टीमसाठी. अगदी भूषण पाटील यांच्या तालमीत घडलेला हा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा अष्टपैलू खेळाडू. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव तर कंप्लीट झाली. फॉर्मलिंग पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. प्रेक्षक पाहू शकता हे प्रेक्षक सगळे आस लावून आहेत आपल्या आवडीच्या खेळाडूला साठी, आपल्या आवडीच्या किंवा आपल्या गावातील आपल्या टीमचा सदस्यासाठी. हे सगळेच नवी मुंबईचे प्रेक्षक आहे आणि ते क्रिकेटचे चाहते आहेत. हाऊसफुल ग्राउंडमध्ये जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक मायबाप हा फार महत्त्वाचा असतो. स्पर्धेचा घटक असतो आणि मुख्य घटक आता स्क्रीनवर पाहायला मिळते. सगळ्यांच्याच नजरा सगळ्यांच्याच मनात विचार चाललाय. सगळेच विचार करतात की स्पर्धा कोण जिंकेल आणि सगळे विचार करतात की battery.ai चा जो iPhone 17 आहे तो कोणाच्या नशिबात लागेल. तुम्ही देखील नशिबान होऊ शकता. तुम्ही देखील भाग्यशाली विजेता होऊ शकता. त्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि रजिस्ट्रेशन हे फ्री आहे. त्यामुळेच मंचाच्या डाव्या बाजूला battery.ai चं प्ले स्टोअर आहे. तिकडे जाऊन तिथे सदस्यांना तुम्ही आपला मोबाईल नंबर द्या आणि रजिस्ट्रेशन करून घ्या जेणेकरून iPhone 17 जाता जाता ही NMTCAच्या माध्यमातून जी स्पर्धा सुरू आहे तुम्हाला आनंद देत जाईल आणि आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील की iPhone 17 आम्ही या स्पर्धेमध्ये आल्यानंतर जिंकलो होतो. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावर लागलेत. 82 धावा करायच्यात. आता उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी 24 बॉलमध्ये करायचेत. 71 धावा. मॅच ऑन आहे. आयुब शेखला आता आक्रमण करावं लागेल. मागच्या 2 बॉलवर 2 धावा आतापर्यंत आयुब शेखच्या पाहायला मिळाल्या. जितेश राऊतने 4 बॉलचा सामना केला. 9 धावा. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. अचूक टप्प्याचा ओळखला जाणारा 40+ खेळाडू मिस्टर मोहन राव गोलंदाजी ट्रॅकवर. मॅन फ्रॉम श्रीकृष्ण दिवा. अचूक टप्प्याचा माहेरगर यॉर्कर किंग मोहन राव. पहिल्याच बॉलवर काय घडलाय. आयुब शेखची विकेट. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना ऑल इंडिया आयकॉनला बाद केले. आयुब शेखचा खेळ संपलाय. फलंदाज बाद. आयुब शेख परतलाय. मोठी विकेट प्राप्त झाले. फलंदाज बॅक टू द डगआउट.
डगआउटमध्ये वाजत असेल की आयुब शेख बाद झालाय म्हणजेच आता जिंकण्याचे पर्सेंटेज वाढतील. न्यू बॅटर ऑल इंडिया आयकॉन परतल्यानंतर नवी मुंबई आयकॉन खेळाडू चंदन तलवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅन फ्रॉम कुशल जय गणेश सारसोळे. चंदन तलवार नवी मुंबईचा अष्टपैलू खेळाडू. मागचे 2 वर्षामध्ये काय कमालीचं क्रिकेट खेळले चंदन तलवार. अनेक मोठमोठ्या इनिंग अनेक मालिकावीर आपल्या नावी केलाय म्हणून भरोसा दाखवलाय सुरेश राणा अंकल याने. आणि त्या भरोसावर खरा उतरत असताना खूप चांगली कॅप्टनशिप पाहायला मिळते. आता टीम अडचणीमध्ये आहे. धावा कराव्या लागतील. मोहन राव वर्सेस कॅप्टन चंदन तलवार. ऑन दी अप इनसाइड आउट खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये इनफिल्डच्या वरून चेंडू दणदण करत सीमारेषे पलीकडे चंदन तलवारच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार. आयुब शेखला बाद केलं. त्यानंतर जितेश राऊताला पहिल्याच बॉलवर चौकार लागलाय. कॉन्फिडन्स घेऊन आलाय. कॅप्टन आहे. कॅप्टनवर मोठी जबाबदारी आहे. या मॅचमध्ये मॅच विनिंग परफॉर्मन्स करावा लागेल. मॅचची इनर एज खूप चांगला बॉल. चेंडू जातोय फाईंडमध्ये. तिथे मात्र सिंगल मिळते. कमबॅक वापसी करणं गरजेचं आहे. मोहन रावला हे माहिती आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये सेवा करतोय. 40+ क्रिकेट खेळतोय. श्रीकृष्ण दिवा टीमसाठी एक प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखला जातोय. 4 बॉलमध्ये 4 विकेट घेण्याचा कारनामा देखील या खेळाडूने केलाय जोगावच्या स्पर्धेमध्ये. आणि सातत्यपूर्व कामगिरी राहिली आहे मोहन रावची. या मॅचमध्ये देखील तेच करतोय. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. हेमंत पाटील चूक करणार नाही. फलंदाजाला परतावा लागेल. जितेश राऊतच्या विकेटचं पतन होत असताना दुसरा धक्का लागतोय. ट्रायडेंट नवी मुंबई संघाला फलंदाज बाद. जितेश राऊत ची विकेट प्राप्त झाली आहे. जितेश राऊत आज मात्र रंगात दिसला नाही. कुठेतरी बॉडी लँग्वेज डाऊन पाहायला मिळाली. दोन विकेट प्राप्त केले. मोहन रावने आपली करामती गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानामध्ये अनिकेताला पहिल्याच बॉलवर फ्लम LBW. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होतोय. अनिकेतला परतावा लागेल. इम्पॉर्टंट विकेट वारंवार घेत असताना पहिल्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर विकेट आणि 5व्या बॉलवर देखील विकेट पाहायला मिळाली. मोहन रावची अचूक आणि भेदकता पाहायला मिळते. फलंदाज अनिकेत बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. मोहन राव अप्रतिम गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 5 बॉलचा केस संपलाय. 5 धावा खर्च केलेत आणि 3 शिकार करण्यामध्ये तो यशस्वी झालाय. आयुब शेख, जितेश राऊत आणि मागची विकेट म्हणजेच अनिकेत. न्यू बॅटर अभि जोशी, ऐरोलीचा आणखीन एक खेळाडू. ऑन साइडला ऑन ड्राय केले. खेचन मात्रेने प्रयत्न केला पण त्याच्या डोक्यावरून फरार होईल. चेंडू सीमारेषी पलीकडे. अभि जोशीच्या बॅटमधून येतोय चौकार.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये मोहन रावने फक्त 9 धावा खर्च केलेत आणि 3 गडी बाद केलेत फलंदाज. 3 गडी बाद 20 धावा. पेलसाठी राम बडे यांच्या वतीने 2000चा कॅश प्राइज आलाय. वेल बोल मोहन राव, हे पारितोषिक मॅन फ्रॉम श्रीकृष्ण दिवा. चला सामना स्पीडअप करा. फायनलचा सामना अजूनही बाकी आहे. प्लीज मी विनंती करतोय DR पाटील वॉरियर्स टीम स्पीडअप करा. नमित पाटील भरपूर वेळ वाया जातोय, त्यामुळेच फायनलचा सामना तुमच्यातील एक संघाला खेळायचा आहे, त्यामुळेच स्पीडअप करा. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला बी जोशी, त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. चंदन तलवारने देखील चौकार लागवलाय. आता टीम अडचणीमध्ये आहे. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायचे अजूनही 62 धावा. 18 बॉल 62 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये 20 पेक्षा जास्त सरासरीने धावा उभारायचे आहेत. चंदन तलवार अबी जोशीकडे क्षमता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आशिष दुबे. आडव्या बॅटने इनर एज लागले. चेंडू जातोय फाइंड मध्ये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फंबलिंग होते. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. नशिबाचा मिळतोय चौकार. तुडुंब भरलेलं हे भूमिपुत्र मैदान आणि खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये आता उभं राहायला जागा नाही, इतके प्रेक्षक, तुडुंब गर्दी. म्हणूनच नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या प्रीमियर लीगसाठी भरघोस प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहायला मिळते. खास करून ही खेळपट्टी ज्याने साकारली म्हणजेच जितू म्हात्रे असेल, चंदू पाटील असेल, यांचं कौतुक करावं लागेल. 40+ कोपरखिरणी, आभार मानावं लागेल स्पॉट बॉईज कोपरखिरणीचं. कोपरखिरणीचे सगळेच संघ ज्यांनी आम्हाला सहकार्य केले या स्पर्धेसाठी. स्पॉट बॉईज कोपरखिरणी यांचं देखील आभार विशेष आहे, कारण की गेले 1-2 महिन्यापासून या स्पर्धेसाठी या मैदानामध्ये जी काही मैदानाची डागडुजी होती त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. अजिंक्य पाटील, सतीश राऊत यांचं देखील आभार मानतोय सगळ्याच स्पॉट बॉईज टीमचं. मिलिंद वेटा यांचा देखील आभार मानतोय. चला पुढचा सामना हा 4 ओव्हरचा असेल, लक्षात घ्या. फायनलचा सामना. फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू जातोय. झेल घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. चेंडू जातोय तोपर्यंत 2 धावा मिळतील. एकाने 2ने धावा बनणार नाही, ही मॅच बनणार नाही. त्यासाठी आक्रमण करावं लागेल. जे आक्रमण केलं होतं केतन म्हात्रेने, जे आक्रमण केलं होतं सचिन रजतने, जे आक्रमण केलं होतं नमित पाटीलने, तशा पद्धतीचं आक्रमण आता करावं लागेल. 14 बॉल 55 धावा. इक्वेशन आता वाढलंय, प्रेशर आता वाढलंय ट्रायडेंट नवी मुंबईवर. ऑप्शनच्या बाहेर पडल्यानंतर वळलाय. बॅटची एज कॉट बिहाइंड. अबी जोशी बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. 13 मध्ये 55 करायचे. 4 गडी बाद 27 धावा. 82 धावांचं हे बर्डन होतं, हे प्रेशर होतं, हे कुठेतरी पेलवता आलं नाही ट्रायडेंट नवी मुंबई टीमला. आयुब शेख बाद झाला. जितेश राऊत बाद झाला. टीम बॅकफूटला गेली. न्यू बॅटर मनोज चव्हाण पाहायला मिळतोय.
आशिष डुबे एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि चांगल्या पद्धतीने अँगलने गोलंदाजी करतोय. कौतुक करायला गेल्या गोलंदाजाचं देखील. तळोली गावाकडून बिलॉंग करतोय. हे सगळेच नवी मुंबईचे सितारे आपल्या गावाकडून आपल्या टीमसाठी खेळले. त्यामध्ये चमकदारी कामगिरी केली. त्यानंतर ऑक्शनमध्ये खेळाडूंना घेण्यात आलं आणि संघ मालकाने जो विश्वास दाखवला त्यासाठी प्रयत्न करत असताना आडव्या बॅटने फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. सचिन रजतच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. फलंदाज मनोज चव्हाण. बॅक टू द डगआउट. प्रयत्न करत असताना मनोज चव्हाण परतलाय. 5 गडी बाद. आशिष दुबेने देखील कमालीची गोलंदाजी केली. चिरंजीव पाटील आणि यश पाटील याच्या वतीने जर विराजने जर लगातार 3 षटकार लगवले तर 1000चा कॅश प्राइज दिलं जाईल. असे पारितोषिक इथे विराज मडवीसाठी पाहायला मिळतील. दिवागावचा आणखीन एक सितारा आहे पण मॅच आता फसली आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये 55 करायचे. हा वान अवघड आहे. 12 चेंडू 55 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर भारताचा बायकर मॅन मिस्टर केतन म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. बॅटिंगमध्ये अफलातून खेळ. पहिल्याच मॅचमध्ये 83 धावा. डी.आर. पाटील वॉरियर्स टीमने 111 धावा पहिल्याच मॅचमध्ये चेस केल्या होत्या. त्यामध्ये केतन म्हात्रेने तब्बल 83 धावा कुठल्या. प्रत्येक मॅचमध्ये केतन म्हात्रेने योगदान दिले. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपली छाप सोडली आहे. सध्याच्या घडीला भारताचा आघाडीचा खेळाडू. त्याच दरम्यान एक खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. चंदन तलवारच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा. चंदन तलवारच्या बॅटमधून षटकार आला. आणखी एक ज्युसी फुल टॉस. फक्त दिशा दिली. मिड विकेट बाउंड्री यांच्या बाहेर. फलंदाज चंदन तलवारच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धावा. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते तब्बल 39 आकड्यावर. बघा क्रीजचा वापर केला आणि खूप चांगला स्ट्रोक लगवलाय. ज्युसी फुल टॉसला एक्झिक्यूट केला. 6 धावांसाठी षटकार. अजूनही जर पाहिलं तर 9 बॉल 43 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 43 धावा. चला सामना स्पीडअप करा. पुढचा सामना हा 4 षटकांचा होईल. म्हणजेच फायनलचा सामना हा 4 षटकांचा होईल. तुमच्यातील एक संघ मेगा फायनलमध्ये खेळेल. अप्पा स्ट्रायकर्स टीम कॅप्टन तुम्ही रेडी राहा. आपण टॉससाठी जाणार आहोत. ही मॅच संपल्या त्यामुळेच या सूचनेकडे देखील लक्ष द्या. जसा टॉस होईल, डिसिजन होईल, लगेचच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. इथे देखील मोठा फटका लगवला जातोय. लगातारचा 3रा चंदन तलवारच्या बॅटमधून येतोय. अफलातून क्रॅकिंग battery.ai षटकार. रिव्ह्यू इथे नो बॉल साठी साइड लाईन साठी आणि अंपायरच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेला. येस मॅच चालू राहील. अंपायर लक्षात घ्या मॅच चालू राहील. डिसिजन आपण नंतर देऊ शकतो कारण की एक बॉल अजूनही शिल्लक आहे. पण त्यानंतर फ्री हिट देखील असेल लक्षात घ्या भूषण पाटील. त्यामुळेच हा डिसिजन द्यावा लागेल. जी रिटर्न क्रीज आहे ती बघावा लागेल. आणि नासिर शेख सर हे पाहत असताना ह्याचे परीक्षण करत असताना
फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरीला पण षटकार लगवले गेले. चंदन तलवारच्या बॅटमधून लगातारचे 3 षटकार. हे षटकार अगोदर यायला हवे होते तर मॅचमध्ये मजा आली असती, पण सुरुवात कुठेतरी संत पाहायला मिळाली. 3 षटकार केतन म्हात्रेच्या अगेन्स्ट. यावेळी देखील ऑन ड्राईक केला जातोय. सिंगलच मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 46 आकड्यावर. आता समीकरण आहे 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. म्हणजे 7 बॉलमध्ये तुम्हाला 6 षटकार मारावे लागतील जर मेगा फायनलमध्ये तुम्हाला पोहोचायचं असेल. विराज मडवी इथे फटका चांगला आहे डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. चेंडू जातोय. सिंगल घेण्याचा कुठलाहीच प्रयत्न केला जात नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा धावफलकावर लागलेत. 5 गडी बाद. आता उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 36 धावा करायचे आहेत. 6 चेंडू 36 धावा. यानंतर मेगा फायनलचा सामना सुरू होईल आणि त्याआधी तुमच्यासाठी आयफोन 17 साठी लकी ड्रॉसाठी battery.ai च्या माध्यमातून तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि रजिस्ट्रेशन हे फ्री आहे. त्यामुळेच तिथे जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करा. आमच्या मंचाच्या अगदी डाव्या बाजूला बॅटरी AI इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये येईल. यस केतन म्हात्रे च्या बदली खेळाडू म्हणजेच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून प्रणित जोशी मॅन फ्रॉम शिरवणे. आपलं काम केतन म्हात्रेने केलंय. थोडासा रेस्ट पाहिजे कारण की फायनलचा सामना खेळायचा आहे. लगेचच सामना खेळायला लागेल. त्यामुळेच केतन म्हात्रेला देखील रेस्ट देणं गरजेचं आहे. चला मॅचला होते सुरुवात. प्लीज सामना स्पीडअप करा. उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये करायचे 36 धावा. 6 बॉल 36 धावा. नमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. आयकॉन वर्सेस आयकॉन असा मुकाबला. 6-36. पहिलाच फुलर लेन्सचा चेंडू मिस केलाय. टॉप पेज लागली आहे. चेंडू हवेत आहे आणि फलंदाज बाद होत असताना पहिल्याच बॉलवर चंदन तलवारच्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. नगरसेवक मुनावर पटेल साहेबांचं आगमन झालंय. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विनीत दळवी हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. बरं DK टूरचे प्रोपरायटर आणि जी टूर यांच्या माध्यमातून नेहमीच केली जाते आणि या स्पर्धेसाठी 15,000चं जे पॅकेज आहे जे मॅन ऑफ द सिरीजसाठी आहे. उमेश भोईर यांचं आगमन झालंय. वेलकम उमेश भोईर. आपलं सहर्ष स्वागत आहे. DK टूरच्या माध्यमातून जो मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार असेल त्या खेळाडूला दिले जाईल मनाली टूर. थंडीच्या दिवसामध्ये मनाली टूर आणि अगदी 15,000चं ते पॅकेज आहे. ते पॅकेज तुम्हाला मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात दिलं जाईल. मॅन ऑफ द सिरीजसाठी DK टूर्सकडून उमेश भोईर अँड टीमकडून हे मॅन ऑफ द सिरीज असेल. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे आभार मानतोय. या मॅचमध्ये आता इक्वेशन येऊन ठेपले. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 34 धावा करायचे आहेत. विनीत दळवी हा खेळाडू बोनकोडेचा खेळाडू पाहायला मिळतोय. नमित अशोक पाटील आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर. बॅटची एज. लॉंग स्टॉप रिझनमध्ये चेंडू फरार होईल वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू फरार होईल. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. 4 धावा. 4 धावानं आता इक्वेशन येऊन ठेपलंय. तर तब्बल 2 बॉलचा खेळ बाकी आणि 2 बॉल मध्ये करायचे तर अजूनही 30 धावा. 2 चेंडू 30 धावा. इक्वेशन येऊन ठेपलंय. मेगा फायनलमध्ये जाण्यासाठी DR पाटील वॉरियर्स टीम रेडी आहे. अगदी नटराज मुद्रा पाहायला मिळाली. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावा मिळतील. लगातारचे 2 चौकार. पण आता इक्वेशन 1 बॉल आणि 1 मध्ये 26 करायचे. चला लगेचच दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत रिपोर्टिंग करतील आणि आपण टॉससाठी जाणार आहोत.
डाऊन द लेग साईड. व्हाईट बॉलचा इशारा, औपचारिकता, थोडासा वेट करावा लागेल फायनलसाठी. आणि अशा तऱ्हेने हा सामना आपल्या नावी केलाय आणि अप्पा स्ट्रायकर्स वर्सेस मेगा फायनलचा सामना खेळताना दिसेल. DR पाटील वॉरियर्स हा संघ देखील पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच मेगा फायनलचा सामना असेल DR पाटील वॉरियर्स वर्सेस अप्पा स्ट्रायकर्स. दोन्ही टीम कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट होतील आणि जाऊया सेमीफायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मग मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम DR पाटील वॉरियर्स टीमने उभारल्या तब्बल 81 धावा. केतन मात्रेच्या 12 बॉल